सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेसाठी एक अभिमानास्पद शासन निर्णय काल झालेला आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी झालेला आहे. तो आहे माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे याबद्दलचा शासन निर्णय असून हा शासन निर्णय महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद शाळा, मनपा शाळा, खाजगी अनुदानित, विना अनुदानित या सगळ्या शाळांसाठी लागू आहे. काय आहे हा शासन निर्णय, काय म्हटलं याच्यामध्ये, नेमकं कसं काम करणार आहे माजी विद्यार्थी संघ, यावर आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोड्या मिनिटात चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया मित्रांनो आपण शासन निर्णय काय आहे तो. तर बघा, हा आहे तो मित्रांनो शासन निर्णय जो 1 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आलेला आहे. हे बघा, तारीख 1 ऑक्टोबर 2025. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी अनुदानित, विना अनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत का करायचा शासन निर्णय स्थापन. तर बघा, आपण संपूर्ण शासन निर्णय वाचणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. काय म्हटलं याच्यामध्ये, याला एक संदर्भ दिलेला आहे, वाचा म्हटलेला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. काय म्हटलंय प्रस्तावनेत बघा, शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र असते. शाळेतून मिळालेले ज्ञान, संस्कार व मूल्यांवर विद्यार्थ्यांचा पुढील जीवन प्रवास उभा राहतो. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच खाजगी शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी प्रशासन, समाजकारण, राजकारण, संशोधन, व्यापार, शेती, उद्योग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत असल्याचे राज्यभरात दिसून येते. यासोबत राष्ट्र उभारणीसाठी योगदान देत आहेत. शाळेकडून त्यांच्या झालेल्या घडणीची जाणीव ठेवून माजी विद्यार्थी शाळेबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावत असतात. या माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून शाळेच्या गुणवत्ता विकासास अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते. माजी विद्यार्थी शाळा विकासासाठी विविध प्रकारे मोलाचे योगदान करीत असतात. अशा प्रकारची उदाहरणे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळून आली आहे. म्हणजे ती चौकडच आढळून आलेत पण इथली काही मोठी उदाहरणं आहेत. आणि या संदर्भानं प्रत्यक्षात सगळ्याचा विचार करून शासनाने असा शासन निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सर्व शाळेमध्ये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे, स्नेह संमेलन आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये 1ली ते 12वी शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात यावा, यासाठी पुढील मार्गदर्शक तत्व व कार्यसूची निश्चित करण्यात येत आहे. काय आहे बघा, मार्गदर्शक तत्व संघाचे नाव आहे माजी विद्यार्थी संघ आणि त्यापुढं शाळेचं नाव लिहायचे. उदाहरणार्थ माजी विद्यार्थी संघ जीप प्राथमिक शाळा बहिरेगाव किंवा माजी विद्यार्थी संघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकेफळ, या अशा प्रकारचे नावं आपण तिथं देऊ शकतो त्याला. त्यानंतर माजी विद्यार्थी संघ समितीची रचना कशी असणार आहे, तर अध्यक्ष सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी, स्त्री किंवा पुरुष कोणीही अध्यक्ष असू शकतो. उपाध्यक्ष सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी, तोही स्त्री पुरुष असू शकतो. अध्यक्ष उपाध्यक्ष विद्यार्थ्यांमधूनच निवडायचा आहे, माजी विद्यार्थ्यातून. सचिव मात्र संबंधित शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य असतील. सचिव, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विद्यार्थ्यातून असतील, माजी विद्यार्थ्यातून. सचिव संबंधित शाळेचे मुख्याध्यापक असतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोषाध्यक्ष सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी, तो स्त्री किंवा पुरुष असू शकतो. आणि इतर सदस्य स्थानिक व नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी बाहेरगावी असणारे, म्हणजे असं नाही की गावातच आहेत तेच, तर अगदी गावात, गावाबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेर कुठेही असणारे विद्यार्थी याचे सदस्य तुमचे असू शकतात. सल्लागार सदस्य शाळेचे एक उपक्रमशील शिक्षक, अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे प्रतिनिधी, एक पालक प्रतिनिधी, एक सेवानिवृत्त अधिकारी, एक सेवानिवृत्त शिक्षक हे सल्लागार सदस्य म्हणून काम करतील. आणि सभासद संबंधित शाळेत शिक्षण घेतलेल्या कोणताही माजी विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन, ऑफलाईन तुम्ही नोंदणी करून त्यांना
सभासद करून घेऊ शकता। नोंदणी प्रत्येक शाळेत शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन प्रणालीवर विद्यार्थी माजी सदस्यांची नोंदणी करण्यात यावी, तसेच शाळेच्या स्तरावर सदस्यांची यादी ठेवण्यात यावी। शाळेकडून एक प्रणाली पुरवली जाणार आहे, एक ऑनलाईन फॉर्म पुरवला जाणार आहे, त्याच्यात आपल्याला या माजी विद्यार्थी संघाची नोंदणी करायची। बैठका वर्षातून एकदा घ्यावा असं म्हटलेलं आहे मित्रांनो। आणि माजी विद्यार्थी संघाकडून अपेक्षित कार्य काय आहे तर बघा, भौतिक सुविधा व पूरक सुविधा उभारणी केली जावी याच्यामध्ये, त्यानंतर शैक्षणिक व गुणवत्तेविषयक कार्य केले जावे, विद्यार्थी गुणवत्ता विकासाला मदत केली जावी, सामाजिक व भावनिक बांधिलकी जपली जावी, आर्थिक पारदर्शकता याच्यामध्ये राहावी, शक्यतो रोख स्वीकारू नये म्हटलेली रक्कम तर ती रक्कम एक याच्यातच स्वीकारावी, म्हणजे नोटीस बोर्डावर लावावी प्राप्त रक्कम। त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व पुरस्कार, शैक्षणिक प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी शिष्यवृत्ती निधी निर्माण करणे, गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देऊ शकता यातून। माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत शासनाची भूमिका, तर शासनाची भूमिका यात खूप महत्त्वाची भूमिका आहे। याच्या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर आणि त्यात शाळेची भूमिका काय असणार आहे ते देखील आपण त्यात बघणार आहोत। पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद।